आलात तुम्ही? तुम्हाला इथे येताना कोणी पाहिलं तर नाही? नाही महाराज. मी सांगितलेलं सगळं सामान आणलंय? हो आणलंय. बसा, सुरू करूयात. क्रूड ध्रूड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य. हे कपाळाला लावून घ्या. महाराज, या पूजेचं फळ मला मिळेल ना नक्की? आम्हाला मूल होईल ना नक्की? होणार. एकच गोष्ट जी तुम्हाला या सगळ्यापासून लांब ठेवतीये, श्राप आहे कोणाचा तरी. दूर होईल तो. तुम्हाला शरण यावं लागेल. तुम्हाला शरण यावं लागेल. तयारी आहे तुमची? हो महाराज. महाराज काय करावं लागेल? मनात कुठलीही शंका कुशंका ठेवू नका. किंतु परंतु ठेवू नका. तर आणि तरच आपला यज्ञ पूर्ण होईल. जर का तसं केलं तर आल्या पावली परत जा. नाही नाही महाराज, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे महाराज. फळ हवंय? हो अशीच निष्ठा ठेवा. हो महाराज. मी सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. डोळे बंद करा. क्रूड ध्रूड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य. क्रूड ध्रूड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य. घाबरू नका. लक्ष केंद्रित करा. काही झालं तरी मागे हटवू नका. कुठलाही आवाज येईल, लक्ष विचलित करायचं नाही. तसं जर केलं तर आपला यज्ञ पूर्ण होणार नाही. मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. दिसतंय मला दिसतंय तुमचा श्राप विरघळतोय. कोणीतरी जाणून बुजून तुम्हाला श्राप दिला होता. मी सांगतो तेवढं करा आता. हे घ्या, हे खाऊन टाका. हे द्रव्य प्राशन करा. एक नवरा म्हणून तुम्हाला हे द्रव्य प्राशन केलंच पाहिजे. घाबरू नका. कुठलीही शंका कुशंका मनात आणू नका. किंतु परंतु मनात ठेवू नका. नाहीतर हा यज्ञ सफल होणार नाही. तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार नाही. पुत्र प्राप्तीसाठी तुम्हाला हे द्रव्य प्राशन करावंच लागेल. पुत्र प्राप्ती हवी आहे? हो हो महाराज. प्राशन करा. प्राशन करा. कुठं गेले असतील डॉक्टर? त्यांच्या खोलीत पण नाहीत ते. मागच्या दाराला गेले तर तिकडं पण नव्हते. नाही, परत एकदा नीट बघते असतील ते. अगो, मी जर एकटी गेले आणि त्यांना मला पाहिलं तर जीव घेतील माझा. मी लाली वहिनीला घेऊन जाते. लाली वहिनी, लाली वहिनी. डॉक्टर नाही त्यांच्या खोलीत. खोलीत नाही? नाही. कुठे गेलं? काहीतरी कांड करायला गेला असणार आहे. चल ना जाऊन बघू. चल कुठे जायचं? तिकडे जाऊ. चल. गुंगी येतीये म्हणजे यज्ञ फळाला लागतोय. इकडे लक्ष द्या. माझ्या हाताकडे बघा. तुम्हाला 2 मिनिटांसाठी भगवंत आपल्या जवळ बोलवतायत. ते तुमच्या कानात काहीतरी सांगतील. निद्रावस्थेत जा. महाराज मी किती वेळ बेशुद्ध होतो? 2 मिनिटं. 2 मिनिटं? हो. यज्ञ यशस्वी झालाय.
तुमची पुत्रप्राप्ती आता कोणीही रोखू शकत नाही. तुमच्या श्रद्धेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. हे लिंबू तुमच्या जवळ ठेवा. बरोबर आत्तापासून 24 तासानंतर तुम्हाला तुमच्या बायकोबरोबर मिलन करायचं आहे. तोपर्यंत हे लिंबू तुमच्या सोबतच ठेवा. तुम्ही तुमच्या सोबत जे काही आणलंय ते इथेच या पातळ कंगणीला दान करा. एवढे पैसे? 2 लाख आहेत महाराज. खरं तर एवढे पैसे जनकल्याणासाठी तुम्ही देताय ही खूप मोठी गोष्ट आहे. यातला एकही रुपया इकडे तिकडे खर्च होणार नाही. यातला पै पैसा जनकल्याणासाठीच खर्च होईल. या तुम्ही.